कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा होतील एका रात्रीमध्ये। हा पॉवरफुल घरगुती उपाय केल्यानंतर अगदी देसी खूप जुना असा उपाय आहे ज्याचा की 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल। फक्त एकदा करून बघा। माझा स्वतःचा अनुभव आहे। बघू शकता टाचाला अगोदर किती भेगा होत्या आणि हळूहळू या टाचाच्या भेगा कशा भरत चालल्या होत्या। या लाईन तुम्ही इथे बघू शकता आणि खूप लवकर छान मऊ पाय होतात। अगदी एकदा करून बघा। स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस फॉलो केल्यानंतर 100% रिझल्ट मिळतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। यासोबतच यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही। घरातीलच वस्तू आपण वापरणार आहोत आणि यासाठी बघा आपल्याला इथे एक वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये आपल्याला टाकायचा आहे 1 ते 1.5 चमचा खायचा सोडा। खायचा सोडा क्लिनिंगसाठी खूप चांगला असतो, त्यामुळे खायचा सोडा आपल्याला इथे नक्की वापरायचा आहे। तुम्ही कमी जास्त देखील हे मिश्रण केलं तरी चालतं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा यामध्ये आपण खायचा सोडा टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं टूथपेस्ट। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं टूथपेस्ट यूज करत असाल ते तुम्ही इथे घेऊ शकता। आपण 1-2 वेळा जे ब्रश करण्यासाठी घेतो ब्रशवरती तेवढं आपल्याला एका वेळेस इथे वापरायचं आहे। बाकी तुम्ही कोणतंही टूथपेस्ट जरी घेतलं तरी चालतं, पण टूथपेस्ट इथे आपल्याला नक्की वापरायचं आहे। त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा शॅम्पू। 1 चमचाभर शॅम्पू मी इथे घेतलेला आहे। शॅम्पू देखील तुम्ही जो घरामध्ये वापरत असाल तो कोणताही घेतला तरी चालतो आणि 1 चमचाभर का होईना पण नक्की वापरायचा आणि चांगलं हे व्यवस्थित शॅम्पू टाकून मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं लिंबू। लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जे की क्लिनिंगमध्ये तर मदत करतंच, त्यासोबत डिसइन्फेक्ट देखील करतं। त्यामुळे इथे लिंबू जे आहे ना तर ते आपल्याला 1 चमचाभर रस लिंबाचा घ्यायचा आहे आणि तो पूर्ण या मिश्रणामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता लिंबू टाकलं, खायचा सोडा यामध्ये आहे, त्यामुळे नक्कीच हे मिश्रण असं फेसाळलं जातं, डबल झाल्यासारखं होतं, क्रीमी होतं। तर हे आपल्याला असंच हवं आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। आता व्यवस्थित आपण हे असं मिक्स करून घेतल्यानंतर बघा आपल्याला इथे एक दुसरी स्टेप करायची आहे जी की खूप गरजेची आहे। याला आपण थोडं रेस्ट देऊयात, बाहेर ठेवूयात। त्यानंतर इथे आपल्याला दुसरी वाटी घ्यायची आहे। त्यामध्ये बघा आपल्याला घ्यायचं आहे वॅसलीन। वॅसलीन अगदी आपल्या घरामध्ये सहज मिळतं, आपण याचा वापर करतो देखील, पण चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे बऱ्याच वेळा याचा रिझल्ट येत नाही। त्यामुळे एकदा ही पद्धत वापरून बघा। आता इथे बघा आपल्याला ना वॅसलीन जे घ्यायचं आहे आपल्यानुसार कमी जास्त तुम्ही घेतलं तरी चालतं। याला तुम्हाला रोज रोज बनवायची गरज नाही, एकदाच जरी बनवून ठेवलं तरी तुम्ही याचा वापर करू शकता। तर इथे बघा वॅसलीन मी घेतलेला आहे 1 अर्धा चमचा। त्यामध्ये आपल्याला इथे लागणार आहे थोडंसं, आणि हे मिश्रण जे आहे ना तर ते तुम्ही अगदी तुमच्यानुसार कमी जास्त देखील करू शकता, काहीच हरकत नाही। आता इथे बघा थोडंसं मी टाकलेलं आहे यामध्ये हळद, थोडीशी हळद टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं। जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे जखम भरण्यासाठी हळद नक्की कामी येते, त्यासोबतच याचे भरपूर औषधीय गुण आहेत, त्यामुळे हळद आपल्याला अगदी चिमूटभर का होईना पण नक्की वापरायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेल साधारण 1 चमचाभर किंवा अर्धा चमचा जरी घेतलं तरी चालतं, पण नक्की ॲलोवेरा जेल वापरा। तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड असेल तर फ्रेश कोरफडीमधला गर जरी काढून लावला तरी चालतो, यामध्ये टाकला तरी चालतो। आणि ॲलोवेरा जेल टाकून चांगलं याला क्रीमी थोडं फेटून घ्यायचं, मिक्स करायचं, क्रीमी बनवायचं। त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तेल। तेल जे आहे ना तर इथे तुम्ही कोकोनट ऑइल वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर एरंडीचं तेल असेल तर अजूनच चांगलं, किंवा मोहरीचं तेल असेल तर खूप चांगलं। तर अशा प्रकारे इथे तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल ते देखील वापरलं तरी खूप चांगला रिझल्ट येतो। मी यामध्ये मोहरीचं तेल टाकलेलं आहे। तुम्ही जास्त करून तर एरंडीचं किंवा मोहरीचं, तिळाचं तेल वापरा। कोकोनट ऑइल देखील टाकू शकता, पण ते थोडं थंड असतं, त्यामुळे शक्यतो मी काय करते कोकोनट ऑइल जेव्हा घेते त्यावेळेस ना यामध्ये अर्ध कोकोनट ऑइल आणि अर्ध एरंडीचं किंवा मोहरीचं तेल टाकते, ते जास्त लवकर रिझल्ट देतं। तर बाकी तुमच्यानुसार तुम्ही करू शकता। आता यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून चांगलं मी याला फेटून घेतलं, क्रीमी केलं, मिक्स केलं आणि बघू शकता बरंच हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि खूप कमी लागतं एका वेळेस, त्यामुळे भरपूर आहे हे म्हणू शकता। तसं तुम्हाला जास्त बनवायचं असेल, कमी बनवायचं असेल तर त्यानुसार वस्तू कमी जास्त कराव्या लागतील। आता बघा टाचाला भेगा खूप जास्त होत्या अगोदर, तर मी ही प्रोसेस करून करून टाचाच्या भेगा बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि तेव्हाच मला रिझल्ट मिळाला,
काय होती ही पद्धत, काय होती प्रोसेस, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता सुरुवातीला आपण जे पांढऱ्या कलरचं मिश्रण तयार केलेलं आहे ते आपल्याला जुन्या टूथब्रशवरती घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे टाचा, तळपाय पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित घासून घ्यायचं जेणेकरून डेड स्किन निघून जाते. आपले जे पाय आहेत ते निर्जंतुक होतात, स्वच्छ होतात. त्यासोबतच ज्या टाचाला भेगा असतात त्यामध्ये जे माती बसलेली असते, धूळ बसलेली असते, घाण असते ती पूर्णपणे निघून जाते. तर अशा प्रकारे ब्रशच्या मदतीने पाय व्यवस्थित घासून घ्यायचे आपण तयार केलेलं मिश्रण लावून. तर दोन्ही पायाला मी ही करत आहे. तुम्ही सरळ आपलं बाथरूममध्ये बसून दोन्ही पायांना हे असं व्यवस्थित लावून घ्या. मी इथे तुम्हाला टाचावरती लावून दाखवत आहे. बाकी जर तुमच्या पूर्ण तळपायावरती भेगा असतील किंवा तुम्हाला जर फ्रीमध्ये मॅनिक्युअर पेडिक्युअर करायचं असेल, पाय सुंदर बनवायचे असतील, तर नक्कीच तुम्ही पूर्ण पायावरती देखील याला लावलं तरी खूप छान रिझल्ट येतो. लावायचं अशा प्रकारे थोडंसं हळुवारपणेच का होईना घासून घेतल्यासारखं करायचं. म्हणजे काय, आपले पाय देखील स्वच्छ होतात, डेड स्किन निघून जाते, त्यामुळे पाय मऊ होतात आणि हे करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर घाण पायावरती टाचाला भेगा आहेत आणि तसंच काहीही कोणती किती महागडी क्रीम लावली, काही जरी केलं तरी त्याचा फायदा होत नाही. कारण की टाचा स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पाय जे आहेत ना ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्या. एखादं स्क्रबर असेल किंवा जो आपण ब्रश वापरला होता त्याच ब्रशने परत पाणी टाकून थोडेसे स्वच्छ जरी केले तरी चालतात. पाय कोरडे करायचे. आणि आता बघा, या टाचाच्या भेगा जसं मी अगोदर दाखवलं खूप जास्त होत्या, पण आता ना खूप अशा भरूनच गेलेल्या आहेत म्हणू शकता, थोड्याशा शिल्लक आहेत. आता काय करायचं, ही जी क्रीम आहे ना आपण तयार केलेली ती घ्यायची आणि ही क्रीम जिथे जिथे टाचाला भेगा आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला लावायची. लावून थोडंसं मसाज केल्यासारखं करायचं, चोळून घेतल्यासारखं करायचं. बाकी जर ना पूर्ण तळपायालाच भेगा असतील किंवा हाताला देखील हे तुम्ही वापरू शकता, तर पूर्ण त्या भागावरती आपल्याला ही क्रीम अशी लावायची आहे. जास्त करून तर बघा रात्रीच्या वेळी हे करा, म्हणजे कसं रात्रभर पायाला आराम मिळतो, धुळीत पाय जात नाहीत, खराब होत नाहीत. दिवसा जर तुम्ही केलं तर परत धुळीमध्ये पाय गेले तर याचा फायदा होणार नाही. त्यामुळे दिवसा करत असाल तर तुम्हाला सॉक्स, शूज घालावे लागतील. या गोष्टीची काळजी घ्या. आता बघा, दुसऱ्या पायाला देखील खूप भेगा होत्या, त्या देखील बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत आणि हे शक्य झालेलं आहे या क्रीममुळे. तुम्ही ही क्रीम भरपूर अशी बनवून फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर जरी ठेवली तरी भरपूर दिवस टिकून राहते, अजिबात खराब होत नाही. आणि तसंही बनवायला 2-3 मिनिटच लागतात, त्यामुळे जास्त काही यामध्ये वेळ द्यायची गरज नाही. घरातीलच वस्तू आहेत त्यामुळे खर्चही नाही. आजच करून बघा. बऱ्याच वेळा काय होतं, टाचाला भेगा पडल्या की पाय दुखतात, टाच दुखते, रक्त निघतं, 2 पावलंही चालली जात नाहीत. त्यामुळे हा उपाय करणं खूप गरजेचं आहे आणि अगोदर आणि नंतरमध्ये तुम्ही फरक बघू शकता. पाय देखील खूप छान मऊ, सुंदर, सॉफ्ट होतात. आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. थँक्यू, धन्यवाद.